मटारचा खिचडी भात तर आपण नेहमीच बनवतो। आज आपण इथे बनवला आहे पावट्याचा खिचडी भात। सध्या बाजारात भरपूर प्रमाणात पावटा उपलब्ध आहे। इथे आपण पावट्याचा खिचडी भात बनवण्यासाठी बटाटे, शेंगदाणे, पावटे घेतले आहेत। हिरवी मिरची, आलं लसूण वाटून घेतला आहे। फोडणीसाठी कढईमध्ये 4 मोठे चमचे तेल घेतले आहे। त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता फोडणी करून त्याच्यामध्ये एक कांदा उभा कापून छान परतून घेतला आहे। त्याच्यामध्ये हिरवी मिरची, आलं लसूणचं वाटण घालायचं, टोमॅटो घालायचं, एकत्र चांगलं परतून घ्यायचं। थोडी कोथिंबीर, पावटे, बटाटे आणि शेंगदाणे घालायचे, छान परतायचे। त्याच्यामध्ये तांदूळ घालून घ्यायचे आहेत, पुन्हा एकत्र चांगलं परतायचं आहे। आता याच्यामध्ये 2 मोठे चमचे तूप घालून घ्यायचे, थोडी हळद घालायची आहे आणि याच्यामध्ये 2 मोठे ग्लास उकळलेलं पाणी घालून ठेवायचे। छान एकत्र चवीनुसार मीठ घालायचे, झाकण ठेवून 7-8 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचे। पुन्हा झाकण काढून भात एकसारखा करून झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी पुन्हा शिजवून घ्यायचे। आपला चटपटीत पावट्याचा खिचडी भात खाण्यासाठी तयार आहे।